सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही इथं थांबलेलो आहे आणि शिफ्टनुसार आहे. आणि नंतर आता 12पर्यंत एक शिफ्ट आहे, नंतर 12 ते 4 आणि 4 ते 8 वाजेपर्यंत हे पाणी वाटपाचं काम चालू आहे. एकंदरीत तुम्ही कॉलेजचं शिक्षण घेत असताना हे सामाजिक काम पण तुम्ही करताय, काय भावना आणि काय भेटते याच्यातून? यातून वारकरी म्हणजे त्यांची सेवा वगैरे आम्हाला करायला भेटते आणि वारकऱ्यांसाठी आम्ही पाणी वगैरे त्यांना देतोय. मनापासून करताय? हो, मनापासून करतोय. कंटाळा येत नाही? नाही. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. उद्या आषाढी वारी आहे आणि आज खरं तर गोपाळपूर ते सुवेरी कॉलेज रोड, सुवेरी कॉलेजपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेली दिसतात आणि या ठिकाणी वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून पाणी देखील वाटण्याचं काम चालू आहे. काय सांगाल, काय नेमकी संकल्पना? तर गेली 26 वर्ष झालं आदरणीय आमचे कुटुंब प्रमुख डॉक्टर BP रोंगे सर यांच्यामार्फत वारकऱ्यांना मोफत आरोचं पाणी वाटप चालू आहे आणि ही सेवा सर गेली 26 वर्ष झालं करत आहेत. किती ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही ठेवलं? आपण 5 ते 6 ठिकाणी स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत. या स्टॉलसाठी आपण 100 शिक्षक आणि 300 ते 400 विद्यार्थी पाणी वाटपाचं काम करतात आणि खूप छान असं विद्यार्थ्यांना बी खूप छान असं वाटतं की पाणी वाटपासाठी भाविकांची सेवा करण्यासाठी आमचे सरांची शिकवणच आहे की डॉक्टर BP रोंगे सरांची शिकवणच आहे की सेवा करणे हे काम आहे. कधीपासून तुम्ही थांबलेला आहे? सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही इथं थांबलेलो आहे आणि शिफ्टनुसार आहे. आणि नंतर आता 12पर्यंत एक शिफ्ट आहे, नंतर 12 ते 4 आणि 4 ते 8 वाजेपर्यंत हे पाणी वाटपाचं काम चालू आहे. एकंदरीत तुम्ही कॉलेजचं शिक्षण घेत असताना हे सामाजिक काम पण तुम्ही करताय, काय भावना आणि काय भेटते याच्यातून? यातून वारकरी म्हणजे त्यांची सेवा वगैरे आम्हाला करायला भेटते आणि वारकऱ्यांसाठी आम्ही पाणी वगैरे त्यांना देतोय. मनापासून करताय? हो, मनापासून करतोय. कंटाळा येत नाही? नाही. ही जी सेवा आहे वारकऱ्यांची ती करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा कंटाळा वगैरे येत नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, रोंगे सरांच्या मार्फत प्रत्येक वर्षी डिप्लोमा कॉलेज असेल, फार्मसी कॉलेज असेल, डिग्री कॉलेज असेल, MBA असेल, MCA असेल, सरांचे 7 युनिट्स ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे भाग वगैरे घेतात आणि प्रत्येक वर्षी हे अगदी उत्साहानं चालू आहे.